आता बातमी मराठवाड्यावरती झालेल्या बाप्पाच्या कृपेची। मराठवाड्यावरती पावसाची कृपा देखील झालेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। 24 तासात शेवाडी गावात ढगफुटी झाली आहे। शेवाडी गावात तब्बल 221 मिलीमीटर इतका पाऊस नोंदवला गेलाय। गावातल्या पुलावरून 2 फुटावरून पाणी वाहत असल्याने गावात येणं देखील कठीण झालंय। गेल्या 3 वर्षांपासून या गावात प्रचंड दुष्काळ पडला होता, तर उस्मानाबादेतल्या उमरग्यात देखील अतिवृष्टी झाली आहे। सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने उमरग्यात घरांची पडझड झाली आहे, तर बेट जवळगा येथील बोरवेलमधून आपोआप पाणी यायला सुरू झालंय। काही ठिकाणी शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। लातूरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे निलंगा तालुक्यातील मसलगाव मध्यम प्रकल्प हा 95% भरलाय। त्यामुळे नदी क्षेत्रातील नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान जिल्हा आणि तालुका स्तरावरती 24 तास नियंत्रण कक्ष देखील सुरू करण्यात आले। आणि लातूरमध्ये कसं पाऊसमान आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचा प्रतिनिधी निशांत भद्रेश्वरने। लातूर जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून पावसानं अक्षरशः लोकांना भरभरून दिले। ते या पद्धतीनं आपण पाहू शकतो की लातूरच्या जो जवळ असलेला भुसणी प्रकल्प आहे, बॅरेजेस आहे, त्या बॅरेजेसच्या समोरचा हा भाग आहे जो पाण्यानं पूर्ण भरलेला आहे। तावरजा नदीवरचा हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प पूर्ण भरल्या कारणानं मोठ्या प्रमाणामध्ये सर्वत्र पाणी झालेलं आहे। लातूर निलंगा या रस्त्यावरील हा मार्ग आहे। आपण बघू शकतो की याच्यातला जो जुना रस्ता आहे त्या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। नवीन पुलाचा वापर आता कुठे सुरू झालेला आहे आणि जुना पूल हा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे, तरी याच्यावरून वाहतूक सुरू आहे। एकूणच लातूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं 3 दिवसापासून पाऊस झाला आहे, गणपती बाप्पा अक्षरशः पावलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्या कारणानं जवळपास सर्व प्रकल्प हे 100% भरलेले आहेत आणि या पावसामुळे ज्याही सखल भागामध्ये शेती आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ही सगळी परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण झालेली आहे। पावसानं अक्षरशः चित्र पालटून गेलंय। कॅमेरामन राजू लोकरेसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।